तर राज्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या कंपनीवरती थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। अकोला आणि अमरावती या ठिकाणी सोयाबीन बियाणे कंपन्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप होता। अकोला जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, जालना, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या। सोयाबीन पेरणी करूनही 2 आठवडे झाले तरी देखील अंकुरही फुटला नाही अशी परिस्थिती होती। त्यामुळे सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि मग प्राथमिक अहवालानुसार बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचं अहवालातून समोर आलेलं आहे। अखेर अकोल्यामध्ये सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस ठाण्यामध्ये बूस्टर आणि रवी सीड्स बियाणे कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत। तर यावरती दत्तात्रय भरणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। आणि बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितली ही गोष्ट खरी आहे की सोयाबीन बियाच्या बाबतीमध्ये असं काही ठिकाणी अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत की त्याचे नमुने पण आपण सगळ्यांनी तपासलेले आहेत। आणि या बाबतीमध्ये ज्या बियाणे कंपनीने चुकीचं बियाणे दिलेलं आहे किंवा फसवणूक केली त्या बाबतीमध्ये त्या बियाणे कंपन्यावरती कारवाई तर नक्की केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो प्रयत्न आमच्या सरकारचा राहील।